मंडळी सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही कुठे चाललेलो आहोत ते चला या सांगतो पुढे. मग सकाळी सकाळी इथे डिंकूताई गेलेले आहे धनलक्ष्मीसाठी आणि पुढे निघालेलो आहोत पुढच्या सवारीला. आणि ते ट्रेन आलेली आहे आणि चाललेलं पुढे. तर मंडळी आपण पोचलेलो आहोत. डिंकूताई आणि निकिताई पुढे चाललेले आहेत. तर मंडळी आपण मुख्य ठिकाणावर पोचलेलो आहोत आणि पुढे बाजारात जाऊया. मस्त ना. मम्मीला हवं. उप्स गर्दी. कसे बागडे? बांगडे 200 वाले, 250 वाले. ते 200 आणि ते 250. आणि बोंबील 500 रुपये. 500 रुपये. तर आधी 700 आहे तिथे 1000. हां आणि हे 650. फक्त ती थोडी परत उन्हात सुकवायला लागेल. तिकडे कितीला? एवढ्या गर्दीतनं गाड्या बघा कशा जातात. मम्मीला आता वाकटे आवडले. लो तर मंडळी आपण सुकी मच्छी घेण्यासाठी आलेलो आहोत. तर मंडळी ह्या वाकट्या आहेत 700 रुपये किलो. ले मग आता कन्या त्याच्यातल्या चूज कर. 600 रुपये. ह्या 600 आहेत कारण की ह्या थोड्या त्या वला नाही त्या बला आहेत. त्या वाकट्या वल्ला नाही तो क्या गिला ही है ना. अरे हम बुरा नहीं बोल रहे आप. अच्छा है. आता हे 600 रुपये किलोने बोंबील आहेत. आणि इथं पण आहेत. इथे छोटे आहेत थोडे, इथे मोठे आहेत थोडे. तर आपण आलेलो आहोत शिवडीच्या मच्छी मार्केटला आणि इथे सर्व मच्छी खूप चांगली पण असते म्हणून आम्ही फर्स्ट टाईमने आलेलो आहोत. आम्ही इथे पहिला पण आम्ही विकायला घेतलेली पहिल्यांदा जेव्हा घेतलेली तेव्हा. आणि आता आम्ही फक्त घरी खायला घ्यायला आलो आहे म्हणून आम्ही थोडी कमी कमी घेतो आहे. आणि खूपच महाग आहे मच्छी पण चांगली पण क्वालिटी आहे. फक्त आपल्याला घरी जाऊन एकदा सुकवायला लागेल. ही 800 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. ₹300 डझन बागडे. आता ह्या साईडला थोडासा बाकी आहे मार्केट तो बघतो. इकडे बघून आलो मोठावाला. तोडला पाकड. मम्मीला पाकड भेटल्या कधीपासून शोधत होती ती. फायनली कितीला? 3400 रुपये किलो. मम्मी इकडं तर हे 3400 रुपये. 200 रुपये किलो जवला भेटला आम्हाला. झालेलं आहे आमची शॉपिंग. चला फेरो. अजून एक पिशवी. मच्छी घेतली, चिंबोरा पण घेतला. आता चला घरी. पैसे खतम. गाइस एसी ट्रेन जिसमें हम बैठने वाले थे अब, बट नो टिकट. लोकल वाली फर्स्ट टाइम बघते मी ना. तू नाही हरीस ना.
मी कधीपासून ट्रॅव्हल नाही करत तर लोकल AC वाली फर्स्ट टाइम बघते. तर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या चॅनलवर. तर तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही बाजारात गेलो होतो मच्छी आणायला सुकी. तर परवा दिवशी खूपच पाऊस पडला तर ती थोडी थोडी आपल्याला असं ओली वाटते आणि ओली नसली तरी पण ती सुकवून ठेवायची असते. तर मेघराजांची मेहरबानी, सूर्यभगवानची मेहरबानी, तर आपल्याला मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. आणि आज 1 जून आहे आणि आपण मच्छी सुकवायला घेतलेले आहेत. तर हे अशा प्रकारे आपण आणलेले आहेत. त्या वाकड्या आहेत, हे बागडा आहेत, मांदेली, बोंबी, बारक्या बोंबल्या, जवला, आम्ही बारकी सुकट बोलतो. ही आंबाडी आहे, त्याला कर्दी पण बोलतात, आणि ही चांदी. तर अशा प्रकारे आपण आणलेले आहे आंबोटसाठी मच्छी. आणि हे काही बोलू देत नाही, कडकड चालूच असते दिन रात आमच्याकडे. तर पावसाळ्याच्या टायमाला आपल्याला वेळेवर मच्छी वगैरे भेटत नाही, इकडे तर नाहीच भेटत. पावसाळ्यात कोण मच्छीवाली येत पण नाही जास्त. तर मग जास्त पाऊस लागला तर काढायची थोडी थोडी आणि बनवायची. तर बाय बाय.